नमस्कार मित्रांनो, आर के क्रिएशन या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत लाडकी बहीण योजनेचे अर्ज ज्यांचे मंजूर झालेले आहेत त्यांनी हे लवकर तीन कामे करायची आहेत, नाहीतर पैसे आपल्या अकाउंटला जमा होतील नाही। ज्यांचे लाडकी बहीण या योजनेमध्ये नंबर लागलेला आहे, त्यांचे कार्ड अप्रूव्ह झाले आहे, त्यांनी सर्वात आधी म्हणजे एक काम करावे, त्यांनी आपले बँक खाते चालू आहेत की नाही हे आधी चेक करून घ्यावे। जर बँक खाते आधी चालू नसेल तर पैसे हे आपल्या खात्यात येणार नाही आहेत। त्याआधी सर्वात आधी आपले बँक अकाउंट चालू आहे की नाही हे बँकेत जाऊन चेक करून घ्यावे। तुम्ही जात नसणार तर तुमच्या घरच्यांमधून कोणालाही पाठवून बँक अकाउंट चालू आहे की नाही हे चेक करून घ्यायचे आहे, तरच तुमच्या खात्यात पैसे येतील, नाहीतर नाही। नंबर 2, आपले बँक अकाउंट हे आधार कार्डशी लिंक आहे की नाही हे पण चेक करून घ्यावे। आधार कार्डशी नंबर लिंक असेल तेव्हाच खात्यामध्ये पैसे येणार, नाही तर नाही येणार आहेत, कारण हे पैसे DBTद्वारे पाठवण्यात येणार आहे। जो बँकेला जो आधार कार्ड नंबर लिंक असेल तरच खात्यात पैसे जमा होणार आहेत। त्यासाठी आधार कार्ड स्टेटस ही चेक करून घ्यावे। आधार कार्ड बँकेशी लिंक आहे की नाही ह्याच्यावर आपण आधी एक व्हिडिओ बनवलेला आहे, तो व्हिडिओ पाहून घ्या। त्या व्हिडिओमध्ये आधार कार्ड कसे बँकेशी लिंक आहे की नाही हे ह्याच्यावर मी व्हिडिओ तयार केलेला आहे, तो व्हिडिओ पाहून घ्या। मी डिस्क्रिप्शनमध्ये त्या व्हिडिओची लिंक देऊन देणार आहे। नंबर 3, खूप जणांनी फॉर्ममध्ये बँकेचे अकाउंट नंबर टाकताना काही जणांनी गलत नंबर टाकले असेल तर ते चेक करून घेणे। एडिटचं ऑप्शन आहे तिथे, बँकेचा अकाउंट नंबर जर चुकीचा टाकलेला असेल तर त्या कारणाने सुद्धा अकाउंटला पैसे नाही येण्याची शक्यता आहे, परंतु एक वेळा खात्रीसाठी आपण चेक करणं गरजेचे आहे। तसे पैसे हे DBTद्वारे येणार आहेत। जो आधार कार्ड नंबर बँकेला लिंक आहे त्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत, तरी पण आपण काळजीपूर्वक आपला बँकेचा नंबर तिथे टाकायचा आहे न चुकता। धन्यवाद। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। आणि काही प्रश्न असते तर कमेंट बॉक्समध्ये मला विचारा। धन्यवाद। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।